सारखा तुमच्या तुल्यबळ जर व्यक्ती तुमच्या सान्निध्यात आला तर त्याच्याशी तुम्ही मैत्री केली पाहिजे. पहा, खूप चांगली गोष्ट आहे. आपण काय करतो, नेमकं उलट करतो. आपण पाहतो की ही व्यक्ती माझ्यापेक्षा खूप उच्च आहे, विद्वत्तेने परिपूर्ण आहे, माझ्यापेक्षा जास्त गुण आहे त्याच्यात, तर आपण काय करतो, द्वेष करतो त्याचा. हा, आणि आपल्यापेक्षा थोडेसे गुण कमी आहे अशी व्यक्ती आपल्या समोर आली तर काय करतो आपण, उपहास करतो, टिंगल करतो त्याची. आणि समान व्यक्ती आला तर काय करतो, आपल्या अहंकाराचं गोडवा त्याच्या पुढ्यात गायला लागतो की मी असा आहे, मी तसा आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. प्रभुपाद म्हणताय ना, हे मी सांगत नाहीये, प्रभुपादांनी सांगितलं की मला ही ती गोष्ट खूप आवडली की बहुतेक वेळा आपल्याला असं वाटतं ना की आपण एखादी सेवा करत असतो तेव्हा पाहतो की हा जरा माझ्यापेक्षा थोडीशी चांगलीच करतोय, तर थोडा साहजिकच आपल्या मनात द्वेष उत्पन्न होऊ शकतो. तर तसा होता कामा नये. तुम्ही जर भगवत भक्ती करत असाल तर ह्या गोष्टींपासून तुम्ही अलिप्त राहिलं पाहिजे. आनंद झाला पाहिजे की तो भगवत सेवा करतोय. पहा ना, तुम्ही ना पाहिलं ना तर सांगतो की वृंदावनात गोप बालक आहे ना, एकमेकाशी स्पर्धा करत असत. पण ती स्पर्धा कशी होती माहितीये का, एक बालक, त्यांची स्पर्धा अशी असायची की सगळे रांगेत उभे राहायचे आणि कृष्ण तिथे काहीतरी क्रीडा करत असायचे, निसर्ग सौंदर्य पाहत असायचे वगैरे. तर ते सांगायचे की जो कोणी पहिल्यांदा कृष्णाला स्पर्श करेल तो खरा. म्हणून काय करायचे, सगळे धावायचे, खूप लांब असायचे कृष्ण, आणि सुरुवात करायची. आणि जो पुढे असेल तर तो मागे बघायचा की माझ्या पाठीमागे किती आहेत. तर त्याला प्रेरणा मिळावी म्हणून तो मोठ्या जोरात धावायचा. आणि मग तो जेव्हा मागे पडत असेल तेव्हा पुढे दुसरा जायचा. आणि असं प्रत्येक जण एकमेकाला मागे त्याला प्रेरणा देत असत की त्यांना पुढे यावं म्हणून. आणि असे करत करत जेव्हा ते कृष्णाला एखादा व्यक्ती स्पर्श करत असेल तर तेव्हा सगळे जय जयकार करत असत. असं होत नव्हतं की हा रे हा जिंकला, ह्याचे पाय कसे खेचू, असं नव्हतं होत. भक्तीत हे महत्वाचं आहे की जेव्हा एखादी गोष्ट आपल्यापेक्षा पुढे जातोय तर तेव्हा आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्याला प्रेरणा दिली पाहिजे. कधी भक्तीत असं सांगितलं की एकमेकांना प्रेरणा दिली गेली पाहिजे. काही वेळेला तुम्ही उत्साही असता तर इतर निरुत्साही असतात, तर तुम्ही उत्साही माणसांना उत्साही करून त्यांना भक्तीत पुढे आणलं पाहिजे. ज्या वेळेला ते तुम्ही निरुत्साही असतात तेव्हा तुम्हाला उत्साह निर्माण करून ते अशी एकमेकांच्या सानिध्याने ह्या गोष्टी व्हायला हव्यात, तर तुम्ही भक्तीत प्रगती करता. त्याकरताच हा सत्संग आहे. तर ते असं म्हणतात की त्याच्यावरती ध्रुव महाराज म्हणतात की पहा, तुम्ही ह्या ज्या गोष्टी सांगताय ना त्या सगळं ठीक आहे, ह्या गोष्टी ब्राह्मणांसाठी ठीक आहेत, असं त्यांचं थोडक्यात म्हणणं होतं. मी क्षत्रिय आहे, माझा अपमान केला तर मला प्रतिशोध घेतल्याशिवाय मी राहू शकत नाही. तर त्याकरता मला असा एखादा मार्ग सांगा की माझ्या मनात जे त्रैलोक्यामध्ये जे माझे पिता आजोबा आणि पूर्वज म्हणजे पणजोबा यांनी प्राप्त केलेले आहे त्यांच्या काही पटीने श्रेष्ठ असे प्रत मला देणार असाल आणि त्याच्यासाठी जर कोणता मार्ग असेल ना तर तो मला सांगा. तर पहा, ते असं म्हणतात की आध्यात्मिक जीवनात प्रगती केलेला माणूस आहे ना, तो कधीही ह्या सुख दुःख जय पराजय ह्या गोष्टीत अडकून पडत नाही. आध्यात्मिक प्रगती जर त्या माणसाची असेल तर त्याकडून आपण हे पाहू शकतो की तो ह्या गोष्टीला घाबरतच नाही किंवा त्यांच्या मनात त्याच्या संदेह निर्माण होत नसतो की या परिस्थितीत आपण कसं वागलं पाहिजे किंवा कसं वागलं नाही पाहिजे. या दोन्ही गोष्टीबद्दल त्यांच्या मनात संभ्रम नसतो. उत्तम प्रकारे मार्गदर्शन करू शकतात. आणि ते असं म्हणतात पुढे की बघा, विष्णूची आराधना का केली पाहिजे, जरी भौतिक कामनाने तुम्ही प्रवृत्त असाल, तुमच्या मनात ध्रुव महाराजांसारख्या जरी अभिलाषा असतील तरी तुम्ही कृष्णाची भक्ती करू शकता. अर्थात भक्ती करणं हा सगळ्यांचा, सर्व अखिल मात्र प्राण्यांचा जीवांचा शाश्वत धर्म आहे. तर यथो भक्ती तथोक्षते. तर कोणाचं आराधना केली पाहिजे, आपण विष्णूंची आराधना केली पाहिजे. मनुष्याच्या
ईश्वराच्या अनेक कामना असल्या तरी कृष्ण भावना स्वीकारून भक्ती करावी. वर्तमान कथेवरून मनुष्यास कैक सांसारिक कामना असल्या तरीही पुरुषोत्तम भगवंतांची उपासना करण्यास कोणताही प्रतिबंध नाही. आता त्यानंतर येतो अप्रतिहता. अप्रतिहता याचा अर्थ अखंडित. अहेतुकी याचा अर्थ निष्कारण, काही कारण नसताना. अहेतुकी अप्रतिहता. आपण आता तिसऱ्या याच्यावर आलोय. तर ते असं म्हणतात की कोणत्याही परिस्थितीत जात, लिंग, वय, स्थान कशाची मर्यादा नसते. तर पहा, भक्तीमध्ये तुम्ही ते पुढे म्हणतात की प्रल्हाद महाराजांचं उदाहरण देतात ते की प्रल्हाद महाराज हे असुर कुळात जन्माला आले होते. एका असुराच्या पोटी, जो विष्णूंचा कायम द्वेष करणारा होता व्यक्ती, त्याच्या पोटी हे जन्माला आले होते. आणि त्यांच्यावरती असं नव्हतं की ते भक्त आले आणि त्याला ठीक आहे तुझं तू कर वगैरे, असं नव्हतं. तर त्यांच्याच पित्याकडून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला झाला अनेक प्रकार. आपण तो पिक्चरही बघितला. पण त्याचा सारांश काय, तर तुम्ही कुठल्याही स्थितीत आलात भक्त म्हणून तर तुम्हाला प्रतिबंध होणार नाही असं नाही. प्रत्यक्ष तुमच्या पित्याकडून सुद्धा तुमच्यावरती आक्रमण होऊ शकतं, मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो. हे भक्ती करताना, हे भक्ती करता आपल्याला उदाहरण आहे की आपल्या भक्तीमध्ये आपण खूप सुखी आहोत. आपले वडील आपल्याला असं भक्ती करतो म्हणून जीवाशी मारण्याचा प्रयत्न करत नाही. कदाचित काही गोष्टींसाठी त्यांची अपेक्षा असते की त्यांनी जास्त अभ्यास करावा आणि कमी भक्ती करावी, पण त्याच्यासाठी त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करत नाही किंवा भक्ती करूच नाही असं म्हणत नाही. पण इकडे प्रल्हाद महाराजांना त्यांनी भक्ती त्यांनी नुसतं नावही घेता कामा नये, ह्याकरता प्रयत्न करण्यात आले. तर हे महत्वाचं आहे. तर ते सांगतात की हा भौतिक जो या ज्या गोष्टी असतात त्या तात्पुरत्या असतात, त्याच्यापासून शाश्वत आनंद आपल्याला मिळणार नाही. त्यानंतर येतो भक्तीचा शाश्वत आनंद. ते प्रभुपाद म्हणतात की दोन मार्ग आहेत. कोणता? भोग प्रवृत्ती मार्ग आणि दुसरा आहे अनर्थ निवृत्ती. प्रवृत्ती म्हणजे की भोग करण्याची प्रवृत्ती असते मानवाला, की ह्या गोष्टी आपल्याकडे हव्यात, भौतिक साधनं हवीत, टीव्ही, फ्रीज, पत्नी, उत्तम संतती, ह्या गोष्टी असतात आणि त्या अयोग्यही नाहीये असं ते म्हणतात. पण हे ज्या गोष्टी तुम्हाला हव्यात ना, त्या त्यांनी सांगितलं की ते तुम्ही त्या धर्माच्या चौकटीत बांधा. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही ह्या गोष्टी धर्माच्या विरुद्ध जाऊन करू नका असं ते म्हणतात. आणि जर का तुम्हाला विष्णूंची आराधना करायची नसेल, करणार नसाल, तर अन्य देवी देवतांना काहींना असतं ना की आता आपण 4 नियमांचं पालन करतो, पण असेही आहे ना बाहेर ते आराधना करतात, भक्ती करतात. भक्ती हा मुळात आता आपण जे समजतोय ती भक्तीचा अचूक अर्थ आपण समजून घेतोय, तेही भक्ती करतायत, पण त्यांचा भक्तीची व्याख्या आहे ना ती वेगळी आहे. आपण ज्या मार्गाने करतोय आणि ते जे करतात तेही भक्ती म्हणतात स्वतःला त्या गोष्टीला, पण ती जी भक्ती योग्य व्यक्तीची करत नाहीये. तर त्यांना काय करायचं आहे, त्यांना आपले भोग सुद्धा करायचे आहेत. म्हणजे त्यांना मांस भक्षण करायचं आहे, मदिरा प्राशन करायचं आहे, आणि तरीही त्यांना दाखवायचं की मी भक्ती करतो. तर आता आपण पाहिलं की आता नुकतेच गणपती उत्सव होऊन गेला, तर त्या गणपतीच्या पुढे तुम्ही काय करायला पाहिजे आणि काही नाही करायला पाहिजे ह्याही गोष्टींचं लोकांना भान नसतं. तर तिथे चित्रपटाच्या संगीतावरती नृत्य करतात, अनेक गोष्टी चुकीच्या घडतात. त्या पेंडॉलमध्ये सुद्धा त्या रात्रीचं ह्या ज्या गोष्टी म्हणजे गणपतीला बघण्यासाठी ते लोक तिकडे जुगार खेळतात, भक्ती करतात. ते म्हणतात आम्ही भक्त आहोत, लोकांकडे जबरदस्तीने पैसे वसूल करतात. तर त्यांची भक्तीची व्याख्या वेगळी आहे आणि आपल्या भक्तीची व्याख्या वेगळी आहे, प्रभुपाद जे म्हणतायत ते. आणि हा जो भक्तीचा अचूक मार्ग आहे, जो अचूक व्याख्या आहे,
ती त्यांना माहिती आहे, पण तरीही म्हणतात की आम्ही भक्ती करतो रोज. सोमवारी शंकराच्या, मंगळवारी गणपतीच्या, बुधवारी विठोबाच्या, गुरुवारी दत्ताच्या, शुक्रवारी संतोषी मातेच्या, शनिवारी हनुमंताच्या आणि रविवारी काही करत नाही, रविवारी आम्ही मजा करतो असं ते म्हणतात. सूर्यदेवाची रविवारी उपासना पण करतात ना भक्ती, पण ते म्हणतात चालेल तुम्ही ह्या गोष्टी केल्या तरी चालेल, म्हणजे अनैतिक गोष्टी करू नका, पण तुम्ही भक्ती करताय, निदान देवळात जाताय तरी चालेल, पण तुम्ही भक्ती करा. विष्णूंची करत नाहीये. तुम्ही मला माहितीये का, कोणताही यज्ञ करताना एक शालिग्राम ठेवला जातो, म्हणजे यज्ञ करताना. तर कोणतेही देवी देवता विष्णूंच्या आज्ञेशिवाय तुम्हाला काही म्हणजे वरदान देऊच शकत नाही. तर ही महत्वाची गोष्ट आहे. तर हा जो भोग प्रवृत्तीचा मार्ग आहे, तर तो ह्या लोकांसाठी ज्यांना ह्या गोष्टी जमणार नाहीयेत, तर तुम्ही सगळे भाग्यवान आहेत की ह्या पंथात आहात, मार्गात आहात आणि ह्या गोष्टीबद्दल श्रवण करतात आहात, 4 नियमांचं पालन करतात, जप करतात. तर खरंच तुम्ही भाग्यवान आहात. तर ते म्हणतात की मग तुम्ही निदान 16 संस्कार तरी करा, त्या संस्कारात तुम्ही धर्माच्या चौकटीत बांधले जाल. मग ते 16 संस्कार आहेत, अगदी गर्भाधानपासून अंत्येष्टीपर्यंत. झालं थोडंसंच आहे नव्हे, 10 मिनिटात बोलून जाईल. तर तुम्ही ह्या गोष्टी करताना घरातल्या कर्तव्य जबाबदाऱ्या ह्या पार पाडून तुम्ही आपली भक्ती करू शकता असं म्हणतात. आणि दुसरा मार्ग आहे ना, ते म्हणतात निवृत्ती मार्ग. तर निवृत्ती मार्गामध्ये ना भक्तीची व्याख्या अन्याभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मादिना उत्तम अनुकूलेन कृष्णानु शीलनम भक्तिरुत्तमम. पहिलं वाक्य आपण नको घेऊया, काय म्हणतायत ते निवृत्ती मार्गासाठी आपण याचा विचार करूया. अनुकूलेन कृष्णानु शीलनम भक्तिरुत्तमम. मग जे काय म्हणतायत ते की कृष्णांच्या भक्तीसाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला जर आवडणाऱ्या नसल्या तरी त्या स्वीकारा, आणि कृष्णांच्या भक्तीसाठी ज्या तुम्हाला नावडणाऱ्या गोष्टी असतील तरी त्या आत्मसात करा. हा तो थोडक्यात निवृत्ती मार्ग सांगता येते. तसा त्याचा अर्थ आहे की सर्व कर्मापासून, मूळ अर्थ असा आहे की कर्मापासून संन्यास घेणे, वानप्रस्थ किंवा कर्म करणं. पण आपण भक्तीत आहोत, आपण कर्म नाही करू शकत. म्हणजे ते म्हणतात की संन्यासाने अग्नी पेटवता कामा नये वगैरे. तर ह्या गोष्टी आपल्याला शक्य नाही. तर आपण काय केलं पाहिजे, कृष्णांच्या भक्तीसाठी जे जे आवश्यक आहे त्या त्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजे. कोणत्याही अन्य गोष्टींची अभिलाषा करता कामा नये, आणि ह्या भक्तीसाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत स्वीकारून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे तपस्या असेल तर तपस्या केली पाहिजे, पण एकादशी जे भगवंतांच्या आचार्यांचे जे तिरोभाव दिवस असतील तर त्याच्याकरता उपवास वगैरे केले पाहिजे असं ते म्हणतात. हा निवृत्ती मार्ग आहे. तर असं आपण 4 प्रकारे त्या श्लोकाचं विश्लेषण केलं. तर माझं काय मी सांगू शकतो, आता हे सांगितलं हे मी भक्तीतलं, अर्थात भक्तीतलंच आहे. जरी मी सांगितलं तरी पण मी माझ्या नळाप्रमाणे आहे. माझं काम फक्त उघडून देणं. नळात ते पाण्याचा स्रोत, तर मूळ स्रोत तो आहे. मी फक्त नळासारखं काम केलं. तर एक साधी गोष्ट सांगतो तुम्हाला, खूप लहानपणी तुम्ही खूपदा ऐकली आहे. कोणती गोष्ट, तर तुम्हाला माहिती आहे ससा आणि कासव. ते ससा आणि कासव उद्दिष्ट ठरवतात की त्या जंगलात एक झाड आहे, त्या झाडापर्यंत जायचं आणि जो आधी पोचेल तो जिंकला. होय की नाही, सोपी आहे. तर ससा तुम्हाला माहिती आहे की धावण्यात पटाईत आहे, चपळ आहे, आणि कासव हळूहळू चालणार आहे. ससा जातो पण पाहतो की आता हे थोडंसंच अंतर आहे, तर तो तिकडचं पाणी पितो आणि खुशाल झोपून जातो. पण कासव हळूहळू चालत तिथे पोचतं आणि पैलवतो. तो बघतो की अरे कासव आपल्या अगोदर पोचलाय. सोपी कथा ही तुम्ही लहानपणी अनेकदा ऐकली आहे, तुमच्या मुलांनाही तुम्ही अनेकदा सांगितली असेल. पण या कथेचा दुसरा भाग आहे. तर दुसरा भाग असा आहे की आता कासव उद्दिष्ट ठरवतो
कासव काय उद्दिष्ट ठरवतं की आता आपण या झाडापर्यंत पोहोचलो आहोत, या झाडाच्या पलीकडे ते जंगल दिसत आहे, त्याच्या एक नदी आहे आणि त्या नदीच्या पलीकडे जे झाड आहे तिथे जो आधी पोहोचेल तो जिंकला. आता शर्यत सुरू. आता पहिल्यांदा सशाने उद्दिष्ट ठरवलं, आता कासवाने उद्दिष्ट ठरवलं. योग्य आहे ना? ही पहिली कथा आपण ऐकतो, पण ह्या दुसऱ्या कथेचा दुसरा भाग जो आहे तो मी सांगतोय. अर्थात तुम्ही कदाचित ऐकलाही असेल तो. तर कासव उद्दिष्ट ठरवतो. तर आता ससा आणि कासव चालायला सुरुवात करतात. कासव हळूहळू चालणार असतं. ससा त्या नदीपर्यंत पोहोचतो आणि त्याला लक्षात येतं की ही नदी पार करणे शक्य नाही आणि त्याच्यासाठी वळसामधून जाऊन मग ते, आणि त्याच्यासाठी काही दिवस लागेल, तोपर्यंत कासव हे पोहोचू शकतं. जर कासव ते पोहोचणार तर ससा विचार करत तिथेच थांबतो. कालांतराने कासव तिथपर्यंत पोहोचतो आणि ते त्याला म्हणतं की जा तू पुढे जा, का नाही जात? तर तो म्हणतो शक्य नाही मला, मी हे पार नाही करू शकत. तर मग ते काय म्हणतं की तू माझ्या पाठीवर बस, आपण दोघे एकत्र प्रवास करू. त्याला ते पाठीवर घेतं आणि ती नदी पार करतो. मग आता कासवाला सशाने पाठीवर घेतलंय, कासवाने सशाला पाठीवर घेतलं, तर कासवाचं पण कर्तव्य राहतं ना की त्याने आता पुढे ते झाड पार करण्यासाठी कासवाची मदत केली पाहिजे. मग ते कासवाला पाठीवर घेतो ससा आणि ते त्या झाडापर्यंत. तर ह्या गोष्टीवरून तुम्ही काय शिकू शकतो? तर काय माहिती आहे का, हे जे कासव आहे ना हे इंद्रियांचं द्योतक आहे आणि ससा हे मनाचं द्योतक आहे. तुम्ही इंद्रिय आणि मन ह्या एकमेकांच्या आव्हाक्यात जेव्हा राहता आणि त्यानुसार जेव्हा भक्ती करू शकता, एकमेकांशी घट्ट, इंद्रिय स्वैर वागले किंवा मन स्वैर वागलं तर तुमची भक्ती शक्य नाही. तर दोघांचं सहयोगीकरण जेव्हा होईल त्यावेळेलाच तुम्ही त्या भक्तीचं, म्हणजे आपली जी इंद्रिय आणि मन ह्यांना संयमित आणि नियमन करणं म्हणजेच थोडक्यात भक्ती आहे असं मला वाटतं. हरे कृष्ण. इथेच एवढंच बोलून मी माझं प्रवचन विराम देतो. माझ्याकडून जर काही चांगली गोष्ट समजण्यात केली असेल तर माझ्या गुरुची महिमा समजा, आणि माझ्याकडून काही सांगताना जर काही चुकी अभ्यंतर घडलं असेल किंवा आज तुमच्यापर्यंत तर कोमल हृदयाप्रमाणे मला माफ करा. आणि मी जे काही बोललोय ते माझ्या जीवनात उतरता यावं यासाठी मला कृपया आशीर्वाद द्या. हरे कृष्ण.